मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसं देत नाही हे बघतोच असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। 25 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार, मी राहू न राहू याची पर्वा नाही असंही जरांगे म्हणालेत। आता तर खरी मजा आहे, हिशोब चुकता करायची वेळ आहे असा इशाराही जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। शेवटी समाज आपल्याला काही करू, आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला मी शेतकऱ्याचा घेणार। कसा मालाला भाव देत नाही हे, कसं धनगराचा समाज आरक्षण देत नाही ते बी बघतो मी यांच्याकडे। शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मार्गी लागत नाही, पण मराठ्यांच्या एकजुटीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं। 2 कोटीपेक्षा जास्त मराठा आरक्षणात गेला आतापर्यंत, 2 कोटीपेक्षा जास्त। 25 जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवू। आता मला किती सहन होईल मला माहित नाही, पण मी मरायला माझ्या समाजासाठी द्या। 1 मेला तरी चालन, पण माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न आहे। काही म्हणते ते सरकार आहे पुन्हा आहे ते नेमका। आता तर खरी मजा आहे, हिशोब चुकता करायची हो द्या। आता पहिल्यांदा दुसरं ढकलेत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो, आता कळत देतो का नाही। फक्त 25 तारखेला जानेवारीच्या एक काही मराठ्यांनी घरी राहायचं नाही, अंतरवाली द्यायचं सगळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।